टॉप इंजिनिअरिंग कॉलेज इन पुणे. पुणे म्हणलं की कसं झालं की आय टी हब. आता सगळ्यांचं झालं की यार मला इंजिनिअरिंग करायची असेल तर पुण्यामध्ये करायची, कारण पुण्यामध्ये खूप सारे आय टी कंपनीज आहेत आणि सध्या पुणे म्हणजे डायरेक्टली आय टी हब बोललं जातं. आणि बरेचसे असं काय आहे की पुण्यामध्ये जर आपण ॲडमिशन घेतलं, पुण्याच्या कोणत्याही कॉलेजेसमध्ये आपण ॲडमिशन घेतलं, मोस्ट प्रोबेबली तिथल्या ज्या कंपनीज आहेत, हिंजवडी म्हणा, खराडी म्हणा, जे काही आय टी पार्क आहेत, त्या आय टी पार्क तुम्हाला तुमच्या कॉलेजमध्ये एक 60-70% तरी येताच. तर त्यामध्ये जर आपण बघितलं, जर तुम्हाला मार्क्स पर्सेंटाईल जर अबाव 95च्या वरती जर असतील तुम्हाला, तर टॉप 10 पुण्यामध्ये तुम्हाला कॉलेज भेटण्याचे चान्सेस आहेत. तर त्यामध्ये कोणते कोणते कॉलेजेस आहेत, ते कॉलेजची फीज किती आहे, ते आज आपण इन डिटेलमध्ये डिस्कस करूयात. ओके, सो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ एंडपर्यंत बघा. खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ होणार आहे. कॉलेजेसचे नेम विथ लोकेशन आणि तुम्हाला फीज पण तुम्हाला मी डिस्कस करूया. ओके, सो लेट स्टार्ट. सो सगळ्यात स्टार्टिंगला सगळ्यांनाच माहिती आहे की पुणे म्हणलं की कोणतं कॉलेज, इंजिनिअरिंग म्हणलं की COP. तर COP कॉलेज हे गव्हर्नमेंट ऑथराईज कॉलेज आहे. Tier 1मध्ये येतं आणि खूप चांगलं कॉलेज आहे. ऑलमोस्ट 60-70% त्यांची प्लेसमेंट पण होते. आणि कॉलेज त्यांचं जर पर्सेंटाईल बघितलं, त्यांचं पर्सेंटाईल बोलतो आहे मी, त्यांचं अबाव 99 आहे. ओके, आणि जर पॉईंटमध्ये बघितलं तर 99.8 पॉईंट इकडे तिकडे होईलच पर्सेंटाईलमध्ये, पण खूप त्यांचं पर्सेंटाईल खूप त्यांचा हाय आहे, 99.8. जर तुम्हाला कॉम्प्युटर वगैरे ब्रांच पाहिजे असेल तर. आणि जर फी स्ट्रक्चर जर बघितलं तर COPचं अराऊंड हे अप्रॉक्स इयर टू इयर थोडंसं व्हॅरी होतं, बट 95च्या आसपास आहे, 95,000 पर इयर. ओके, आणि मग बाकीचे तुमचे हॉस्टेल असेल किंवा बाकी असेल ते व्यतिरिक्त ही फक्त कॉलेजची फीज आहे. जर त्याच रेंजमध्ये जर दुसरं कॉलेज बघितलं तर VIT आहे, VIT बिबिवाडी. तर यामध्ये जर तुम्हाला ॲडमिशन, हे पण एक कॉलेज आहे, Tier 2मध्ये येतं आणि चांगलं कॉलेज आहे, प्लेसमेंट पण चांगले आहे. आणि जर तुम्हाला समजा कॉम्प्युटर सायन्स आणि IT रिलेटेड जर ब्रांच पाहिजे असेल तर तुम्हाला पर्सेंटाईल जे 97 अबव पाहिजे आहेत. ओके, सो 97च्या अबव जर तुम्हाला पर्सेंटाईल असतील तर तुम्हाला इथे ॲडमिशन भेटेल. आणि त्याची जर फीज बघितली तर ऑलमोस्ट 2 लाख आहे. ओके, 2 लाख आणि 2.2 पर्यंत त्यांची फीज आहे. इयर टू इयर, मी जसं तुम्हाला आधी पण मेन्शन केलं, इयर टू इयर व्हॅरी होईलच. त्यानंतर थर्ड येईल MIT कॉलेज. MIT कॉलेज हे खूपच नामांकित कॉलेज आहे, सगळ्यांना माहीत आहे. पुण्यामध्ये कोथरूडमध्ये आहे. त्यांची जी युनिव्हर्सिटी आहे, त्यांचा सिलेबस आहे, ते त्यांचा खूपच म्हणजे जे एक प्रायव्हेट डिमांड युनिव्हर्सिटी आहे ती, त्यामुळे त्यांची फीज जी आहे ती खूप जास्त आहे. पुण्यामध्ये जर बघितलं असेल, किंवा मी तर म्हणेल की जर टॉप इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जर बघितलं तर MITची फीज खूप जास्त आहे. ऑन ॲन ॲव्हरेज जर त्यांची फीज जर बघितली तर मिनिमम 3 लाख आहे. ही डिपेंड करते तुम्ही कुठल्या राऊंडला तुम्ही प्लेस झाला, कुठली ब्रांच घेतली त्यावरती डिपेंड आहे. मिनिमम 3 लाख आहे, मॅक्झिमम त्यांची 4 लाखपर्यंत फीज जाते. मी जसं ऑलरेडी मेन्शन केलं तुम्हाला, जर तुम्ही CET, JEE आणि MIT ह्या ज्या त्यांची एक्झाम आहे प्रायव्हेट, ह्या थ्रू गेलात तर, जर तुम्ही प्रायव्हेटमध्ये गेलात तर, जर प्रायव्हेट तुम्ही डायरेक्टली ॲडमिशन घेतलं त्याची फीज खूप जास्त आहे. आणि त्यांची जर सध्या स्पेशलायझेशन असेल तर AI आणि सायबर सिक्युरिटी, ही जर ब्रांच तिथे तुम्हाला जर भेटली तर तुम्हाला 100% नाही, पण तुम्हाला 90% तरी आहे चान्सेस की तुम्हाला तिथे कॉलेज कॅम्पस तुम्हाला होईलच. ओके, त्यानंतर आहे PICT धनकवडीला आहे. एक टॉप प्रायव्हेट ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट आहे. चांगलं कॉलेज आहे, प्लेसमेंट पण चांगले आहे. कॉम्प्युटर आणि IT रिलेटेड जर तुम्हाला ब्रांच पाहिजे असेल तर इथे पर्सेंटाईल तुम्हाला 88 अबव पाहिजे आहे. ओके, आणि त्यांची फीज जर बघितली तर 1.4 to 1.8 पर्यंत त्यांची फीज आहे. डिपेंड की तुम्ही कुठल्या राऊंडला आणि कुठली ब्रांच घेताय. ओके, त्यावरती तुमचं ते व्हॅरी होतं. त्यानंतर आहे भारती विद्यापीठ. हे पण चांगलं कॉलेज आहे, डिमांड आहे, गुड इन्फ्रास्ट्रक्चर आहे, त्यांची ॲव्हरेज प्लेसमेंट आहे. त्यानंतर जर ॲडमिशनचं जर बघितलं तुम्ही, जर CET आणि JEE थ्रू जर तुमचं ॲडमिशन झालं तर 1.2 to 1.5 लाख पर इयर यांची फीज आहे. प्लेसमेंट पण चांगलं होतं. जर कॉम्प्युटरचं आणि IT रिलेटेड जर तुम्ही ब्रांच घेतली तर तुम्हाला इथे तेवढे तुम्हाला फीज पे करावं लागेल. त्यानंतर आहे टॉपमोस्ट कॉलेजमध्ये DY पाटील आकुर्डीचं पण चांगलं कॉलेज आहे, पण त्याचं जर पर्सेंटाईल बघितलं तर 93 to 97 हे व्हॅरी करतं. तुमचा कट ऑफ कसा येतो, इयर टू इयर कसा रिझल्ट लागतो त्यावर ते 1 or 2 पर्सेंटाईल इकडे तिकडे होतंच. आणि जर फीज बघितली तर त्यांची 1.2 to 1.4 आहे. ब्रांच टू ब्रांच व्हॅरी करतं ते पण. आणि सगळ्यात मेन आहे तिथे कॉम्प्युटर IT
ह्या जर ब्रांच तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्हाला कट ऑफ 93 to 97 असलाच पाहिजे. ओके. 7 नंबरला आहे ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल कॉलेज, AISSMS कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, शिवाजीनगरला कॉलेज आहे. पॉप्युलर आहे. पॉप्युलर कशासाठी आहे हे? मेकॅनिकल, सिव्हिल आणि कॉम्प्युटर. पर्सेंटाईल जर बघितलं 90 to 95 पर्सेंटाईल पाहिजे इथे. फी जर बघितली तर 1 लाख फीज आहे ऑन ॲन ॲव्हरेज. 90 असू शकते किंवा 1.1 असू शकते, डिपेंड करते तुमच्या ब्रांचवरती. ओके. 8 नंबरला आहे मॉडर्न एज्युकेशन सोसायटी COE, हे पण शिवाजीनगरलाच कॉलेज आहे. त्यांचा कट ऑफ जर बघितला तर 88 to 92 आहे पर्सेंटाईल. आणि जर त्यांचं फीज स्ट्रक्चर बघितलं तर 1.1 to 1.3 डिपेंड अपॉन ब्रांच आणि तुमचं कुठल्या राऊंडला प्लेस्ड होतं तुम्ही. 9th जर बघितलं आपण ततावडेचं कॉलेज आहे GSPM, राजश्री शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. चांगलं कॉलेज आहे, फास्ट ग्रोईंग आहे, त्यांचं गुड इन्फ्रास्ट्रक्चर आहे. त्यांचे पुण्यामध्ये खूप सारे कॉलेज आहेत, पण जे ततावडेला कॉलेज आहे ते एकदम चांगलं आहे. त्यांचा इन्फ्रास्ट्रक्चर आणि ते पण चांगलं आहे. कट ऑफचा जर बघितलं आपण तिथे 85 to 90 कट ऑफ तिथे ऑन ॲन ॲव्हरेज आहे. त्यानंतर फीज जर बघितलं तर फीज 1.2 to 1.3 असं आहे त्यांचं. तिथं जर बघितलं आपण तर ब्रांच असं काही नाही आहे की ही चांगली ब्रांच आहे नाही आहे. ऑन ॲन ॲव्हरेज सगळ्याच ब्रांच तिथे चांगल्या आहेत. कुठलीही ब्रांच जर घ्यायची असेल तुम्हाला तर तुम्ही GSPM कॉलेज तुम्ही तिथे बघू शकता. त्यानंतर आहे नरेचं झील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, एक चांगलं नामांकित कॉलेजच आहे. कट ऑफ जर बघितला तिथे तर 80 to 88 पर्सेंटाईल हे इथं आहे. फीज स्ट्रक्चर बघितलं तर 1.1 to 1.3 लाख पर इयर हे आहे. डिपेंड करतं तुम्ही कुठल्या राऊंड आणि कुठल्या ब्रांच घेताय त्यावरती. आणि सगळ्यात मेन जे तुम्हाला माझ्याकडून म्हणजे माझ्या ज्या पर्सनल टिप्स असतील त्या हेच असतील तर कट ऑफ जो आहे तो इयर टू इयर काय करतो, व्हॅरी करतो. कॅपराऊंड बघा, ते ऑफिशियल वेबसाईट आहे ती बघा. तुम्हाला कोणती ब्रांच घ्यायची सगळ्यात मेन काय आहे, जर तुम्हाला इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचं असेल पुण्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट हेच आहे, ब्रांच आणि कॉलेज. कुठल्या ब्रांचला कुठलं आहे, एका कॉलेजचा कट ऑफ नसतो, त्या कॉलेजच्या ब्रांचचा कट ऑफ असतो. सो तुम्हाला ब्रांच जी घ्यायची त्या कॉलेजचा ब्रांच बघा, त्या ब्रांचला कट ऑफ कसा आहे, त्यांची प्लेसमेंट कशी आहे आणि त्यानंतरच तुम्ही ते डिसाईड करू शकता. ओके. सो त्यांच्या जे काही DTEचं पोर्टल आहे CETचा त्या पोर्टलवरती तुम्हाला सगळं इन डिटेलमध्ये भेटतं. मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो, स्क्रीनवरती पण लिंक आहे, त्या तुम्ही त्या लिंकवरती जाऊन तुम्ही चेक करू शकता. इन डिटेलमध्ये कट ऑफ, कॉलेजेस, तुम्हाला ब्रांचच्या रिलेटेड सगळी माहिती भेटेल तुम्हाला. आणि यस, हे जे टॉप 10 हे पुण्यामधले आहेत. जर तुमच्या पर्सेंटाईल तुमच्या कट ऑफनुसार जर तुम्हाला ॲडमिशन भेटत असेल तुम्ही 100% ह्या कॉलेजमध्ये तुम्ही अप्लाय करू शकता, तुम्हाला भेटेल. सो व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला सांगा. अजून आपली ही जी सिरीज आहे ती येतीच आहे. काही टॉपिक तुम्हाला पाहिजे असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. येणाऱ्या काही दिवसामध्ये तुम्हाला मी त्या रिलेटेड पण मी व्हिडिओज घेऊन येतो. सो तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर पण हा व्हिडिओ शेअर करा. आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. टिल देन, बाय बाय.